ही पाथर्ली जी स्मशानभूमी आहे ही इथल्या आजदेगाव, सांगर्ली, आजदेपाडा निवासी विभाग, त्यानंतर शेलार नाका या आसपासच्या लोकांसाठी ही जवळ पडते स्मशानभूमी. मागील 2-2.5 वर्षापासून ही स्मशानभूमी बंद आहे. हिचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. काम एवढं स्लो चालू आहे की बस माणसं येत आहेत, काम करतायत, निघून जात आहेत. परंतु आता इथे जर कुठला मृत्यू झालाच आमच्या इथे, आता परवा देखील आमच्या इथे एक मृत्यू झाला. किसन जोशी आमचे मामा होते, त्यांचा मृत्यू, तर आम्हाला दत्तनगरला इथून बॉडी न्यावी लागते अंतिम संस्कार करण्यासाठी. हे खूप लांब पडतंय आणि हा जो भोंगळ कारभार चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, अतिशय दुर्लक्ष या स्मशानभूमीकडे आहे आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. आणि आम्ही प्रकल्पग्रस्त MIDCचे, परंतु MIDCने आम्हाला स्मशानभूमीची देखील व्यवस्था करून दिलेली नाहीये. तर माझं म्हणणं आहे की आज जर आवाज तिथपर्यंत पोहोचलाच तर लवकरात लवकर या स्मशानभूमीचं काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी तयार करावी. आणि याचं उद्घाटन कोणाकडून करायचं ते करा, परंतु एकदाच त्याचं सुरुवात तर करा, उद्घाटन तर करा. त्याचं कोणाला आणायचं ते आणा, परंतु ते लोकांच्या सेवेसाठी, लोकांना जो ज्यांच्या घरात मयत होतो त्याच्या घरच्यांना इथून दत्तनगरला जावं लागतं, पण तिथेही व्यवस्था तशीच असते. परंतु इथे जर झाली तर बरं होईल, एवढंच मला